Hello, 11th Commerce Secretarial Practice students. Last 11 lectures we have started chapter number first secretary. पहिला चॅप्टर आपण सेक्रेटरी हा सुरू केला होता, तो की मागील 11 लेक्चर्स आपण त्यावरती घेतलेले आहेत. आपला तो चॅप्टर संपलेला आहे. त्यानंतर आपल्याला या चॅप्टरमधीलच डिस्टिंग्विश बिटवीन घ्यायचं आहे, म्हणजेच फरक स्पष्ट करा हे पाहायचं आहे. हा डिस्टिंग्विश बिटवीन कसा आणि काय राईट डाऊन करायचं आहे यासाठी आपण पहिल्यांदा त्यासाठीच लेक्चर घेत आहोत. या चॅप्टरमध्ये आपल्याला टाईप्स ऑफ सेक्रेटरी आपण पाहिलं होतं. या टाईप्स ऑफ सेक्रेटरीचे कंपॅरेटिव्ह स्टडी करायचे आहे, म्हणजेच एक तुलनात्मक अभ्यास करायचा आहे त्याचा, आणि त्यावरनं आपल्याला एक्झाममध्ये डिस्टिंग्विश बिटवीन विचारण्यात येतो. फरक स्पष्ट करा या टाईप्सचे सेक्रेटरीच्या, त्यावरनं आपल्याला कोणत्याही प्रकारचा कसाही टाईप्स एकमेकाला विचारण्यात येतो. फरक स्पष्ट करामध्येच, म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीनमध्ये. आपल्याला माहीत आहेत 2 टाईप्स ऑफ सेक्रेटरी आहेत. पहिला आहे पर्सनल सेक्रेटरी आणि देन सेकंड आहे इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरी. परंतु त्या इन्स्टिट्यूशनल सेक्रेटरीचे परत 4 टाईप्स पडतात. सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी अँड सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. यांच्यापैकी कोणाचाही कशाही पद्धतीने आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीन विचारण्यात येतो. आपल्या 11th आणि 12th च्या बोर्ड पेपर असेल किंवा कॉलेज पेपर एक्झाम असेल, त्यामध्ये आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीन हा 4 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. 4 मार्क्ससाठी. त्यासाठी 4 पॉईंट्स मेन्शन करावे लागतात. 1.1 मार्क्स असा एक डिस्टिंग्विश बिटवीन फरक स्पष्ट करा हा 4 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. त्यामध्ये मग कसे विचारू शकतात आपल्याला पर्सनल सेक्रेटरी अँड कंपनी सेक्रेटरी, किंवा सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी अँड सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, किंवा सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट असोसिएशन अँड सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. अशा कशाही पद्धतीने आपल्याला तो क्वेश्चन डिस्टिंग्विश बिटवीन, ज्यालाच फरक स्पष्ट करा, हे विचारण्यात येऊ शकतं. हा 4 मार्क्ससाठीचा क्वेश्चन आहे. या 4 मार्क्सच्या क्वेश्चन्समध्ये 4 पॉईंट्स मेन्शन असले गेले पाहिजेत. यामध्ये कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ सेक्रेटरी, सेक्रेटरीचे प्रकारावरनं त्याचे आपले तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. त्यामधील फर्स्ट पॉईंट असला गेला पाहिजे, म्हणजेच सिरियल नंबर, देन पॉईंट्स, कोणत्या पॉईंट्स आपल्या त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट पर्सनल सेक्रेटरी, म्हणजेच खाजगी सेक्रेटरी ज्याला म्हणतो आपण, वैयक्तिक सेक्रेटरी असं म्हणतो. सेकंड सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, नफा हेतू नसलेल्या संस्थेचा सेक्रेटरी. सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहकारी संस्थेचा सेक्रेटरी. सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी, जॉईंट स्टॉक कंपनीचा सेक्रेटरी. सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, सरकारी खात्याचा सेक्रेटरी. असे 5 टाईप्स सेक्रेटरीचे त्याच्यातील डिस्टिंग्विश बिटवीन पाहिजे आपल्या, फरक स्पष्ट करा. यामध्ये पॉईंट्स आपल्याला मेन्शन करायचा आहे. पॉईंट्स आणि कोणत्या याचा तो सेक्रेटरी आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारण्यात आलेला आहे डिस्टिंग्विश बिटवीनमध्ये, त्यावरनं आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. पहिला पॉईंट्स, देन सेकंड ज्या 2 टाईप्सचं कंपॅरिझन विचारलं आहे आपल्याला त्याचं लिहायचं.
त्यामध्ये आपल्याला पर्सनल सेक्रेटरी, कंपनी सेक्रेटरी विचारू शकतं, सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी अँड सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट विचारू शकतं, सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट असोसिएशन अँड सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. कशा पद्धतीने आपल्याला एक्सरसाइजमध्ये देण्यात आलेला क्वेश्चन्स तुम्ही पाहू शकता. त्या ठिकाणी क्वेश्चन्स आपल्याला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे, 4 मार्क्सचा हा क्वेश्चन्स आहे, त्यामध्ये 4 पॉईंट मेन्शन असले गेले पाहिजेत. पहिला पॉईंट असतो मीनिंग, म्हणजेच त्याचा अर्थ काय आहे. पर्सनल सेक्रेटरीचा मीनिंग काय आहे. पर्सनल सेक्रेटरी इज ॲन इंडिव्हिज्युअल अपॉइंटेड बाय प्रोफेशनल और बिझी पर्सन टू असिस्ट देम इन देअर वर्क. हा फर्स्ट पॉईंट आहे पर्सनल सेक्रेटरी संदर्भात. मीनिंग काय त्याची नेमकी काय. पर्सनल सेक्रेटरी इज ॲन इंडिव्हिज्युअल अपॉइंटेड बाय अ प्रोफेशनल और बिझी पर्सन टू असिस्ट देम इन देअर वर्क. जो बिझी पर्सन आहे किंवा प्रोफेशनल व्यक्ती आहे, बिझी असलेल्या व्यक्तीकडनं किंवा प्रोफेशनल असलेल्या व्यक्तीकडनं त्यांची खाजगी कामं करण्यासाठी एका व्यक्तीला नेमणूक करण्यात येतं, त्या व्यक्तीलाच पर्सनल सेक्रेटरी असं म्हणण्यात येतं. त्यानंतर सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, याची मिनिंग. सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज अ पर्सन अपॉइंटेड टू look after the working and conduct specified activities of the organization. Secretary of non-profit organization नफा हेतू नसलेल्या ऑर्गनायझेशनची कामे करण्यासाठी नियुक्त केलेल्या एका पर्सनला, एका व्यक्तीला सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असं म्हणण्यात येतं. किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनवर काम करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती म्हणजेच सेक्रेटरी होय. त्यानंतर सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, सहकारी संस्थेचा, कोऑपरेटिव्ह सोसायटीचा सेक्रेटरी, याची मिनिंग. सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी इज वन सच मेंबर फ्रॉम मॅनेजिंग कमिटी appointed to look after the working of the society. Look after the working of the society. कोऑपरेटिव्ह सोसायटीचे कामकाज पाहण्यासाठी सभासदांकडनं म्हणजेच मेंबर्सकडनं नियुक्त केलेली, अपॉइंट केलेली व्यक्ती म्हणजेच सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. त्यानंतर सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी, याची मिनिंग. सेक्रेटरी ऑफ अ जॉईंट स्टॉक कंपनी इज अपॉइंटेड बाय बिझी ऑर्गनायझेशन टू इन्श्युअर लीगल कंप्लायन्स. टू इन्श्युअर लीगल कंप्लायन्स. संयुक्त भांडवली कंपनीचा सेक्रेटरी, सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनीचे, सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक ऑर्गनायझेशनचे किंवा कंपनीचे दैनंदिन कार्य करण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती म्हणजेच सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनी. सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, याची मिनिंग. अ सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट इज ॲन ऑफिसर टू वर्क अंडर द गायडन्स ऑफ द मिनिस्टर्स ऑर डिपार्टमेंट. सरकारी खात्याचा सेक्रेटरी म्हणजे असा ऑफिसर की जो मिनिस्टर्सचा किंवा डिपार्टमेंटच्या मार्गदर्शनाखाली विविध खात्याचा म्हणजे विविध डिफरंट डिपार्टमेंटचा कारभार पाहण्यासाठी वर्क अंडर, त्यांचं कामकाज पाहण्यासाठी नियुक्त केला जातो, त्याला अपॉइंट करण्यात येतं सेक्रेटरीचं. सेकंड नंबर आहे, हा झाला मीनिंग. जसा आपल्याला डिस्टिंग्विश विचारण्यात येईल त्यावरनं त्याचं फर्स्ट आपल्याला मीनिंग असलं गेलं
पाहिजे पॉईंट. त्यानंतर मग कोणतेही आपल्याला 4 पॉईंट्स त्या ठिकाणी मेन्शन करता येतील. त्यामधील सेकंड नंबर आहे पर्पज, हेतू. पर्सनल सेक्रेटरीचा असेल टू असिस्ट द बिझी इंडिव्हिज्युअल्स इन देअर डे टू डे वर्क. टू असिस्ट बिझी इंडिव्हिज्युअल इन देअर डे टू डे वर्क. पर्पज अपॉइंट करण्यासाठी सेक्रेटरीचा, पर्सनल सेक्रेटरीचा पर्पज काय आहे, हेतू काय आहे नेमका. आपण जो कोणताही बिझी पर्सन आहे, जो कामामध्ये व्यस्त असणारा व्यक्ती आहे, त्याचं डे टू डे वर्क करण्यासाठी मदत करणे हा त्याचा हेतू आहे. त्यासाठी त्याला अपॉइंट करण्यात आलेलं आहे. जो बिझी व्यक्ती आहे त्याचं दैनंदिन काम म्हणजे डे टू डे वर्क, दैनंदिन कामात मदत करणे हा त्याचा पर्पज आहे. आता सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा पर्पज काय? टू असिस्ट इन प्रमोटिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. संस्थेच्या म्हणजेच जो नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे याच्यातील कामे करण्यासाठी, ॲक्टिव्हिटीज कार्य करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्याचा एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचं काम हे त्याचं पर्पज आहे सेक्रेटरी. आता सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीचा पर्पज काय, त्या सेक्रेटरीचा हेतू काय आहे? टू असिस्ट इन सेफगार्डिंग द कॉमन इंटरेस्ट ऑफ द मेंबर. मेंबर सभासद, सभासदांचे हितांचे व परस्पर सहकार्य करणे. सेफगार्डिंग द कॉमन इंटरेस्ट ऑफ द मेंबर. मेंबर सभासद, मेंबरच्या हितांचे रक्षण, सेफगार्डिंग हितांचे रक्षण व परस्पर सहकार्य करणे हा त्याचा सेक्रेटरीचा पर्पज. त्यानंतर सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनीच्या सेक्रेटरीचा पर्पज टू असिस्ट द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स इन टेकिंग डिसिजन्स अँड एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स. जॉईंट स्टॉक कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे म्हणजेच संचालक मंडळाचे टेकिंग डिसिजन अँड एक्झिक्युटिव्ह फंक्शन. संचालक मंडळाचे म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे दैनंदिन व महत्त्वाचे निर्णय, टेकिंग डिसिजन निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी अपॉइंट करण्यात आलेलं असतं सेक्रेटरीला, हा त्याचा हेतू असतो. आता सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीचा पर्पज काय? टू असिस्ट कॅरिंग आउट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क अंडर द कंट्रोल ऑफ मिनिस्टर्स ऑफ देअर रिप्रेझेंटेटिव्ह डिपार्टमेंट. या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीचा जो कोणतेही डिपार्टमेंट्स आहेत म्हणजेच संबंधित खाते आहेत त्यांचा मिनिस्टर्स, त्यांचा मंत्री जो आहे त्यांच्या नियंत्रणाखाली जे कोणतेही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करावं लागतं म्हणजेच प्रशासकीय कामे करण्यास त्यांना जे मिनिस्टर्स आहेत यांना मदत करणे हे त्या सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचा सेक्रेटरीचा पर्पज आहे, हेतू आहे. त्यानंतर थर्ड नंबर अपॉइंटमेंट, नेमणूक त्याची कशी होते. हे आपण सर्व काही पॉईंट्स पाहिलेले आहेत त्या टाईप्स ऑफ सेक्रेटरीच्या वेळेस, परंतु तेच फक्त पॉईंट्स आपल्याला या डिफरंट म्हणजेच डिस्टिंग्विशमध्ये आपल्याला परत एक वेळेस मेन्शन करून त्यांचा एक तुलनात्मक अभ्यास म्हणजेच डिस्टिंग्विश बिटवीन करायचा आहे आणि तो पॉईंट्स आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत, मेमराईज करून पाठ करून आपल्याला त्या ठिकाणी. थर्ड नंबर अपॉइंटमेंट, पर्सनल सेक्रेटरीची अपॉइंटमेंट कशी होते? अपॉइंटमेंट बाय बिझी पर्सन्स लाईक डॉक्टर्स, लॉयर्स, ॲक्टर्स, पॉलिटिकल लीडर्स, बिझनेसमॅन एक्सेट्रा. पर्सनल सेक्रेटरीची अपॉइंटमेंट कोण करतो? जो बिझी पर्सन आहे त्याची नेमणूक कोण करतो? जो बिझी पर्सन आहे म्हणजेच कामामध्ये व्यस्त आहे, जसे की डॉक्टर असेल, वकील असेल, एक बिझनेसमॅन असेल, एखादा गव्हर्नमेंट किंवा मिनिस्टर्स असेल, व्यापारी असेल, अभिनेता असेल, ॲक्टर असेल, राजकीय पुढारी असेल, मंत्री असेल, यांच्याकडून पर्सनल सेक्रेटरीची अपॉइंटमेंट होते म्हणजेच नेमणूक होते. त्यानंतर सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनवरची अपॉइंटमेंट सेक्रेटरीची अपॉइंटेड बाय मॅनेजिंग कमिटी ऑफ असोसिएशन.
नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनवर कोण करतं अपॉइंटमेंट? मॅनेजिंग कमिटी ऑफ असोसिएशन. संस्थेच्या व्यवस्थापन म्हणजेच कमिटी, ती मॅनेजिंग कमिटी जी आहे म्हणजेच समिती जी आहे व्यवस्थापन समितीकडनं त्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनवर सेक्रेटरीची अपॉइंटमेंट होते. आता सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीवर अपॉइंटमेंट सेक्रेटरीची कशी होते? अपॉइंटमेंट बाय मॅनेजिंग कमिटी ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी. कोऑपरेटिव्ह सोसायटीचं सुद्धा सेम आहे. कोण करतं? मॅनेजिंग कमिटी. म्हणजेच कोऑपरेटिव्ह सोसायटीवरती मॅनेजिंग कमिटीकडनं त्या सेक्रेटरीची नेमणूक केली जाते. आता सेक्रेटरी ऑफ जॉईंट स्टॉक कंपनीवरती सेक्रेटरीची अपॉइंटमेंट कशी होते? अपॉइंटेड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ द कंपनी. कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडनं सेक्रेटरीची अपॉइंटमेंट होते. कंपनीच्या संचालक मंडळाकडनं त्या सेक्रेटरीची जॉईंट स्टॉक कंपनीवरती अपॉइंटमेंट होते. त्यानंतर सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचा सेक्रेटरीची अपॉइंटमेंट कशी होते? अपॉइंटेड बाय द स्टेट ऑर सेंट्रल गव्हर्नमेंट. कोणाकडनं? स्टेट, राज्य सरकार किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार यांच्याकडनं त्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीची अपॉइंटमेंट होते. हा तर थर्ड पॉईंट. त्यानंतर फोर्थ पॉईंट, लीगल स्टेटस. लीगल स्टेटस, कायदेशीर दर्जा काय आहे सेक्रेटरीला त्या इन्स्टिट्यूशनवरती वर्क करताना? फर्स्ट, पर्सनल सेक्रेटरीचा लीगल स्टेटस, कायदेशीर दर्जा नाही. कोणीही अपॉइंट करू शकतो. त्याला कसल्याही प्रकारचा कायदेशीर दर्जा आहे का? नाही. पर्सनल सेक्रेटरी लीगल स्टेटस, द सेक्रेटरी हॅज नो लीगल स्टेटस. कोणताही कायदेशीर दर्जा नाही पर्सनल सेक्रेटरी. आता सेक्रेटरी ऑफ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन, द सेक्रेटरी हॅज नो लीगल स्टेटस. या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या सेक्रेटरीला कोणताही कायदेशीर दर्जा नाही. आता सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, याला सेक्रेटरी हॅज अ लीगल स्टेटस ॲज पर द कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट. या कोऑपरेटिव्ह सोसायटीचा लीगल स्टेटस, कायदेशीर दर्जा आहे का? हो आहे. काय आहे? कोऑपरेटिव्ह सेक्रेटरीच्या सेक्रेटरीला जे कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ॲक्ट आहे म्हणजे सहकारी कायद्याचं कायदेशीर दर्जा त्याला देण्यात आलेला आहे या कायद्यानुसार, द कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट. सहकारी संस्थेचा जो कायदा आहे या कायद्यानुसार त्या सेक्रेटरीला एक कायदेशीर दर्जा प्राप्त आहे. सेक्रेटरीला सेक्रेटरी ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, त्या सेक्रेटरीला द कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट्स, सहकारी कायद्याने कायदेशीर दर्जा प्राप्त आहे. आता जॉईंट स्टॉक कंपनी, यालासुद्धा द कंपनी ॲक्टनुसार म्हणजेच कंपनी कायद्यानुसार त्यालासुद्धा लीगल स्टेटस प्राप्त आहे. कंपनी सेक्रेटरी पोसेस लीगल स्टेटस ॲज पर द कंपनीज ॲक्ट. कंपनी कायद्यानुसार त्याला कायदेशीर दर्जा सेक्रेटरीला प्राप्त आहे किंवा मिळतो. आता सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, The secretary is appointed by the government and has a legal status. सरकारी खात्याचा जो गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचा सेक्रेटरी आहे याला सरकारकडून नियुक्ती झालेली आहे म्हणजे सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटकडनं. यामुळे त्याला पूर्णपणे लीगल स्टेटस प्राप्त आहे. सरकारी खात्याच्या सेक्रेटरीची नियुक्ती ही त्या खात्यामार्फत केली जाते, त्या डिपार्टमेंटमार्फत केली जाते, त्यामुळे त्याला कायदेशीर दर्जा मिळतो. असे वेगवेगळे नंबर ऑफ 10 पॉईंट्स आपल्या बुकमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. यामधील आपल्याला 4 मार्क्ससाठीचा हा डिस्टिंग्विश बिटवीन आहे. 4 मार्क्ससाठीचा 4 पॉईंट्स आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत, कोणतेहीच 4 पॉईंट्स त्या ठिकाणी. तर आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग हा क्वेश्चन्स विचारण्यात येतो. त्यावरचा आपण प्रयत्न केला एक तो व्हिडिओ बनवण्याचा, लेक्चर घेण्याचा. तुम्ही स्वतः त्याची जास्त प्रॅक्टिस केल्यानंतरच तुम्हाला ते लक्षात येईल. प्रत्येकाने आपापल्या नोटबुकमध्ये हे डिस्टिंग्विश बिटवीन
राईट डाऊन करून घ्यायचे आहेत. त्याचा क्वेश्चनसुद्धा आपल्याला पुढे एक्सरसाइजमध्ये आहे, तो सुद्धा पाहून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला चॅप्टर नंबर 1 सेक्रेटरी हा फिनिश झालेला आहे, संपलेला आहे. कोणालाही यावरतीचे काही डाऊट्स असतील आणि ह्या डिस्टिंग्विश बिटवीनचे 10 पॉईंट्स टोटल आहेत ते आपण बुकमध्ये तुम्ही पाहू शकता आणि त्यानुसार तुम्ही वर्किंग करू शकता. जास्त जेवढी प्रॅक्टिस करचाल तुम्ही घरामध्ये तेवढं तुम्हाला इझी जाईल. थँक्यू स्टुडंट्स.